नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, खरीप हंगाम सुरू होत आहे, कापूस लागवडीला सुरुवात आहे। अशा वेळेस कापूसाची कोणती जात व्हरायटी लावावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कापूसाची टपोरी जात, त्याप्रमाणे वजनदार कापूस कोणत्या व्हरायटीमध्ये आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया मित्रांनो, पहिले आहे US 7067 ॲग्री सीड्स कंपनीची ही बॅग आहे। मित्रांनो, यामध्ये या कापसाची वैशिष्ट्य म्हणजे जाड आणि टपोरी बोंड आहे। त्याचप्रमाणे झाडांची रुंदी आणि उंची मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जास्त प्रमाणात कैऱ्या लागतात। टपोरी बोंड आणि वजनदार कापूस ही वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आहे कबड्डी। मित्रांनो, कबड्डी ही पण व्हरायटी उत्तम आहे, बागायती जमिनीसाठी ही उत्कृष्ट आहे। यामध्ये या कबड्डी व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे काळी कसदार जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात येते, त्याप्रमाणे उंची आणि रुंदीसुद्धा वाढते। टपोरी बोंडे आणि वजनदार कापूस हा याला लागतो। मोठ्या प्रमाणात कैऱ्यांची संख्या असते आणि कापूस वजनदार असतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, राशी 659 ही सुद्धा प्रसिद्ध जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिला ओळख आहे। मित्रांनो, काळी कसदार जमीन असेल आणि बागायती जमीन असेल तर यामध्ये उत्कृष्ट याचे राशी 659चे पीक येते। कैऱ्यांची संख्या ही टपोरी असते, 5 पाकळ्यांचा टपोरी बोंड असते, त्यामुळे वजनदार कापूस निघतो। सरासरी ॲव्हरेज जास्त प्रमाणात निघते। त्याचप्रमाणे पुढचं आहे मोक्ष। मित्रांनो, आदित्य सीड्स कंपनीचे मोक्ष हे सुद्धा प्रसिद्ध वाण आहे। यामध्ये मोठ्या टपोरी बोंडाचे हे वाण आहे, वजनदार कापूस असतो। ॲव्हरेज 15 ते 17 क्विंटल कापूस या बॅगला निघतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, या व्हरायटीमुळे वजनदार आणि सरासरी जास्त प्रमाणात कापसांचे शेतकऱ्यांना फायदा होतो। त्याप्रमाणे मित्रांनो पुढचा आहे सुपरकॉट। प्रभात सीड्स कंपनीचे सुपरकॉट ही सुद्धा व्हरायटी उत्कृष्ट आहे। या व्हरायटीचे सुद्धा बोंड हे टपोरे असतात आणि पाच पाकळ्यांची हे बोंडे असतात। वजनदार आणि कसदार कापूस असते, धागा उत्कृष्ट आहे, यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मागणी जास्त असते। त्याचप्रमाणे आहे मित्रांनो अंकुर सीड्सचे हरीश। हरीशसुद्धा ही नवीन व्हरायटी आलेली आहे। मित्रांनो, काही वर्षापूर्वी अंकुर सीड्सचे टपोरे वजनदार कापूस आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे फवारणीसुद्धा कमी लागते। हरीश या व्हरायटीचे कापूस वजनदार आणि टपोरी बोंड आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा आहे। त्यानंतर मित्रांनो आहे प्रसिद्ध GH029 बायोसीड्स कंपनीची ही प्रोडक्ट आहे। या बॅगेला ॲव्हरेज 15 ते 18 क्विंटल कापूस प्रति बॅग निघतो आणि या टपोरी बोंड असते। या व्हरायटीचे वजनदार आणि टपोरी बोंड असते मित्रांनो, परंतु याला एक फवारणी जास्त लागते इतर पिकांपेक्षा। त्याप्रमाणे मित्रांनो आहे पुढच्या मैको सीडची धनदेव, सर्वांना परिचयाची असलेली ही बॅग आहे। संपूर्ण महाराष्ट्रात याची लागवड केली जाते। टपोरी बोंड आणि वजनदार कापूस असतो। झाडांची उंची 5 फुटापेक्षा उंच वाढते आणि रुंदीसुद्धा वाढते, त्यामुळे कैऱ्यांची घन लागवड जास्त प्रमाणात याला असते आणि वजनदार कापूस असतो। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढचे आहे टार्गेट। तर टार्गेट 505 ही सुद्धा बॅग उत्कृष्ट आहे। वजनदार कापूस, टपोरी बोंड आणि झाडांची एकंदरीत ओव्हरऑल वाढसुद्धा चांगली होते। कैऱ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते। वजनदार कापूस आणि चमकदार कापूस, धागा उत्कृष्ट असतो। तर मित्रांनो पुढचे आहे नुजवीड्स सीड्स कंपनीची आशा ही सुद्धा नवीन व्हरायटी आलेली आहे आणि ही सुद्धा खूप चांगली उत्कृष्ट आहे। मित्रांनो, नुजवीड्स कंपनीचे हे प्रोडक्ट आहे, उत्कृष्ट कापूस वजनदार आहे, टपोरी बोंड आहे। मित्रांनो, तर ह्या व्हरायटीचे कापूससुद्धा प्रसिद्ध असा वजनदार आणि टपोरी बोंडाचा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या यामध्ये फायदा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व व्हरायटी आहेत। व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।